तर महाराष्ट्राच्या विधान भवनात आत्तापर्यंत जे कधी घडलं नव्हतं ते काल घडलं। लोकशाहीच्या मंदिरात आव्हाड समर्थक आणि पडळकर समर्थकांनी अक्षरशः गँगवॉर केलं। कशी मारहाण झाली, कशी शिवीगाळ झाली हे सगळं आपण बघितलं। मात्र ज्यावेळी एका संघर्षाचा भडका उडाला त्यावेळी हा राडा झाला आणि आव्हाड आणि पडळकरांचा हा संघर्ष नेमका कसा वाढत गेला, या संघर्षामध्ये नव्याने कुठली ठिणगी पडली होती बघूया। आव्हाड पडळकर संघर्षाची नवी ठिणगी। विधान भवनात तुफान हाणामारी। महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली। राडा राडा नुसता राडा। विधान भवनाचा झाला कुस्तीचा आखाडा। सभ्य, सुसंस्कृत आणि प्रगतिशील महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी ही दृश्य आहेत, ज्याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो। त्याच मंदिरात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड समर्थक भिडले। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली, मारहाण केली। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामधूनच विधान भवनातला हा राडा झाला। या संघर्षाची एक टाइमलाईन आहे। काही दिवसांपूर्वी पडळकरांनी शरद पवार कुटुंबियांवर खालच्या भाषेत टीका केली होती। एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाहतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। पडळकरांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर एवढी खालच्या पातळीची टीका केल्यापासूनच पडळकर आव्हाडांच्या निशाण्यावर होते। दोघांमधल्या या संघर्षाची दुसरी ठिणगी पडली ती पडळकरांनी ख्रिश्चन धर्माबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे। सांगलीमध्ये ऋतुजा राजगे या 7 महिन्यांच्या गर्भवती मागे सासरच्यांनी धर्म बदलण्याचा तगादा लावला होता आणि त्यामधूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे। त्यावरून बोलताना पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना टार्गेट केलं होतं। आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो, लोक बक्षीस लावतात 5 लाख रुपये, 3 लाख रुपये दुसरा नंबर, 2 लाख रुपये तिसरा नंबर, 1 लाख रुपये चौथा नंबर, 50,000 5वा नंबर। आता तुम्ही बक्षीस अशी लावा, गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये। हे करा। पडळकरांच्या या विधानावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती आणि पडळकरांवर कारवाईची मागणी केली होती। पण अध्यक्ष महोदय, मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की जे काही शब्दप्रयोग झाले, की जे काही नाही, भीती कशामुळे पसरली, भीती कशामुळे पसरली, यांचा सैराट करून टाका। कोणाचा? रेव्हरंड फादर म्हणजे पादऱ्यांचा शब्द पादरी होता आणि त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत। उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झाला आहे। म्हणजे ते बघून मलाही आश्चर्य वाटलं की ख्रिश्चन समाजामध्ये एवढं कसं काय। तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये खूप राहता त्यामुळे तुमच्या बोलण्यातनंच समजलं की तुम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा आहे। पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू, तो कोणीही असो त्याच्यावर FIR होईल असं सरकारने बघितलं पाहिजे। आव्हाडांनी केलेल्या या तक्रारीनंतर पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांना अर्बन नक्षल, मुसलमानांचा एक्स आणि गाझा समर्थक म्हणून डिवचलं होतं। पडळकरांवर पुढचा पलटवार केला तो आव्हाडांनी। विधान भवन परिसरात पडळकरांना पाहताच जितेंद्र आव्हाडांनी मंगळसूत्र चोर अशा घोषणा सुरू केल्या। अरे मंगळसूत्र चोराचा, मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा। पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणण्यामागे एक जुना वाद आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान गटातटाच्या भांडणातून हा आरोप झाला। एका लग्न समारंभात पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची
विरोधी गटाशी धक्काबुक्की झाली। यामध्ये काही महिलांना धक्के लागले आणि त्यातूनच मंगळसूत्र चोरीचा आरोप पडळकरांवर लावण्यात आला। जितेंद्र आव्हाडांनी विधान भवन परिसरात मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्यानंतर पडळकर समर्थक चांगलेच आक्रमक झाले। 16 जुलैला विधान भवनाच्या गेटवरच आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात राडा झाला। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली। विधिमंडळ प्रवेशद्वाराच्या जवळून जितेंद्र आव्हाड पायी निघाले होते। त्यावेळी गोपीचंद पडळकरांची गाडी आव्हाडांच्या दिशेने आली। पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांच्या पायाला लागला। आव्हाडांनी जाब विचारला, ज्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि बघता बघता दोन्ही नेत्यांनी एकमेकांना धमक्या दिल्या। आणि आतमधनं असं म्हणजे मर्डर वगैरे करायला उतरतात तशी पोरं उतरायचं हे झालं आणि असा दरवाजा पटकन उघडला गेला। पण मी बेसावध होतो पण सावध झालो आणि तो दरवाजा धनंजय देशमुखला लागला। मी बघितलं तर आतमधनं कोणीतरी उतरत होतं, मला काय त्यांचं नाव घ्यायचं नाही। आणि त्यांनी मग अर्वाच्य भाषेत काय बघतो रे अमुक तमुक बोलायला सुरुवात केली। पूर्वीच मी काय राहिलेलो नाही, मी काय लक्ष दिलं नाही आणि मी पुढे निघून गेलो। काय झालं त्यालाच विचारा व्यवस्थित, मी आता काय सांगणार। त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला। तुम्ही तिथे शिवीगाळ केली, हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। शिव्या दिल्या? हा, नेमकं प्रकरण काय? गोपीभाऊ यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईलने ढकलला लात मारून आणि अरे मग आता त्याला काय होतं, गाडीच्या आडवं यायचं नाही, गाडीच्या आडवं आल्यानंतर काय होणार। 16 जुलैच्या या राड्याला 24 तास होत नाही, तोच पडळकर समर्थक आणि आव्हाड समर्थक पुन्हा विधान भवनाच्या लॉबीत भिडले। दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी शिवीगाळ मारहाण केली। अखेर या राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही नेत्यांना समज दिली आहे। त्यानंतर गोपीचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली, तर जितेंद्र आव्हाडांनी या घटनेशी संबंध नाकारलेला आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातच नव्हतो, मी परिसरात पण नव्हतो। मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो। त्याच्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही। मी ही घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का, तर तसंही केलं नाही। मी कोणाला खुणवलं का, तर तसंही केलं नाही। लोकशाहीच्या मंदिरात राडा करणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे। आता तरी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक यातून धडा घेतील आणि दोन्ही नेत्यांमधला संघर्ष थांबेल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।